यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, ब्लॉक होल डिलिव्हरी, काही उत्तर नव्हतं. किरण यांच्याकडे नॉन स्ट्रायकर एंडला मात्र हताशपणे पाहता येते. कल्पेश मॅन फ्रॉम दामोते ज्यांच्या बॅटला चेंडू लागलाय दोन्ही फलंदाजांच्या की चेंडू क्षेत्ररक्षकांच्या आवाक्यात असेल याची कोणतीही शाश्वती नसते. परंतु इथे मात्र दोन चेंडू निवांतपणे तटस्थ ठेवलाय. पुन्हा एकदा यावेळेला स्टेट ऑन द ग्राउंड, त्या दिशेला प्रोटेक्शन सुयोग तिटकारे मॅन फ्रॉम डोंगरपाडा. अजून एक आयकॉन खेळाडू. दिमागदार कामगिरी झाली होती परंतु जो सीएसके संघाने सामना टाई केला तिथे मात्र थोडस अडचणीत आलाय. कार्तिक यंगस्टर हा संघ, त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. आणि इथे मात्र बरोबर पकडलंय स्टंपच्या मधोमध आणि ब्लॉक होल डिलिव्हरी. त्याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, काहीही पंचांकडे हताशपणे पाहताना मात्र कल्पेश, परंतु पंचांनी बाद दिलंय. इट इज अ गॉड्स डिसिजन. मी पाहिलंय प्रत्येक सामन्यामध्ये निश्चितच कल्पेश खेळाडू वृत्ती जोपासतात. बाद असल्यावर स्वतः निघून जातात. तिथे मात्र थोडस नाराजी व्यक्त करतायत परंतु आलेत ते बाहेर. चला नवीन फलंदाज जायचंय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मात्र 33 धावा डिफेंड केल्या होत्या या संघाने. त्यामुळे ते जाणतायत की आपल्याला 30-35 धावा जरी झाल्या तरी आपण सामना आपल्या बाजूने झुकवण्यात यश मिळेल तेच इथे सांगताना दिसत आहे. चला हरेश प्लीज मूव ऑन. इट इज स्ट्रेट ऑन द टार्गेट डिलिव्हरी. नॅचरल अँगल of the bowler, the left hand swinging bowler हरी पोकळा आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. आणि निश्चितच स्ट्रेट विनर्स ठरलेत आमचे बंधू आनंद मुरगुडे यांचा कार्तिक 11 हा संघ. अजून एक सामना बाकी असेल. यावेळेला चेंडू चांगला होता. यष्टीरक्षक, स्लिप मधील क्षेत्ररक्षक सर्वांना चकवून चेंडू इनसाइड एज घेतोय. पहिला चौकार येतोय बॅटच्या माध्यमातून. इट इज अ 4 रन. डीजे क्या बात आहे. धाडून दिलाय, भिरकावून दिलाय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय वाऱ्याच्या वेगाने. इट इज अ 6 रन. 4 चेंडू उत्कृष्ट टाकले होते. तदनंतर मात्र हरेश गेला आणि त्याने या षटकाचं विश्लेषण बिघडवलं. चौकार, षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 11च्या घरामध्ये. एका षटकानंतर धाव फलकावर धाबा 11. निश्चितच पाहिलं तर कुठेतरी यावेळेला झेल टिपणं गरजे आणि बाद सुद्धा झाला नाही. आणि जर का इसा आदिवासी जर का खेळाडू हुकला तर काय त्याला जीव द्यावा लागेल. सोमनाथ साहेब आपल्याला तो कडक नेम पाहिजे. भालचंद्र पारधी काय इथं काही जमीन नाही त्याला.
आणि चेंडू मात्र सहजपणे एका धावेसाठी जातो. बाद होऊ शकला असता. पुन्हा एकदा चांगला चेंडू लोवर फुट त्या दिशेला चिंतामण योग्य फेकी करते परंतु बाद होणार नाही. एक धावफलक खालता ठेवतायत. ही एक चांगली खेळी ठरते संघासाठी. आपण पाहिलं तर माझा स्वतःचा वासरे सुपर किंग्स संघ याचमुळे अडचणीत आणला. कुठेतरी अजिबात धावफलक खालता राहिला नाही आणि त्यामुळे निश्चितच प्रेशराइज गेम झाला. पुन्हा इथे मात्र बाद होतील. आता एक स्लोवर आमचेंडू सुरेख कमबॅक, नाईस कमबॅक. पुन्हा एकदा दोन्ही सलामीचे फलंदाज अतिशय सोप्या धावसंख्येत परतवले. ते कार्तिक यंगस्टर या संघाने हा सामना त्यांच्यासाठी करूया मरो आहे आणि तसाच सामना तो आहे हरड प्रतिष्ठानसाठी सुद्धा. सोमनाथ साहेब किती सामने राहिलेत अजून? 2. येस, मला वाटतं तेजस CSK आणि कार्तिक 11 यामध्ये सुद्धा करूया मरो सामना होईल. कार्तिक 11 जवळपास म्हणजे हा सामना जर हरड प्रतिष्ठानने जिंकला तर मला वाटतं मग इतर संघांसाठी धोक्याची घंटा असेल. आणि जवळपास हा सामना जर का कार्तिक यंगस्टर हा संघ सुद्धा पराभूत झाला तर त्यांना सुद्धा जवळपास घरचा रस्ता पकडावा लागेल अशी परिस्थिती अजूनही निर्माण झालेली आहे. पाहूया. त्यामुळे सर्व संघ इथे जानकी बाजू लावतात ही तर चुरस आहे. निश्चितच पाहिला आपण तर कर्जत तालुक्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय कर्जत प्रीमियर लीग आदिवासी या लीगने. बरेच नामवंत खेळाडू इथे सुपर फ्लॉप ठरले. आयकॉन खेळाडूंना त्यांच्या नावारूपाला साजेशी खेळी करता आली नाही. परंतु सोमनाथ साहेब ज्या खेळाडूंना कधी पाहिलंही नव्हतं असे खेळाडू सुद्धा इथे हिरो झाले. मी विशेषतः CSK संघामध्ये जो सोन्या नावाचा खेळाडू आहे त्याचं कौतुक करेन. काय जबरदस्त फलंदाजी केली, दर्जेदार. म्हणजे अशा पद्धतीत काही खेळाडू आहेत ते सहजरित्या नावारूपाला आलेत आणि त्यांनी आपल्या संघाला साजेशी कामगिरी करून दिली. पुन्हा एकदा ब्लॉकवर डिलिव्हरी, क्या बात आहे, जबरदस्त षटक, अप्रतिम षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा मात्र 14. 3 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय, 3 चेंडू डॉट केलेत. मला वाटतं अनिल दोरे यांचा परिस्पर्श या संघाला लाभलेला दिसतोय. ते जवळपास सांगतायत की DM दादा हे केस असेच गेलेले नाहीत. त्यामुळे ते वारंवार आपल्या खेळाडूंसोबत कम्युनिकेट करतायत, त्यांना सांगतायत आणि निश्चितच येस त्यांना सुद्धा जेडी 11 संघाने डावललं. DS पवार यांना सुद्धा कार्तिक यंगस्टर संघाने डावललं. मला वाटतं कुठेतरी ढाण्या वाघ आहे त्यांना आता विचार करायला लागतोय. उत्तम पाटील सुद्धा तिथेच बसले सकाळपासून स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतायत ते, परंतु बॅट काही त्यांना मिळाली नाही. एक क्षण तर असा होता का ते सांगत होते का वासरे सुपर किंगची जर्सी घालून सलामीला जावं का काय. हरेश केवार यांची फलंदाजी पाहिल्यानंतर त्यांना राग आला होता की हरेश केवार यांना बाजूला काढावं धरून आणि स्वतः आपण बॅट घ्यावी. येस, तर जातो आपण सामन्याकडे. यावेळेला 3रा षटक हाताळतो. सोमनाथ साहेब, मी पहिल्या सामन्यामध्ये दोष देईन कार्तिक यंगस्टर संघाला. जर का आपण पाहिलं तर रघु सारखा एक मातब्बर खेळाडू आहे, या खेळाडूला गोलंदाजी सुद्धा दिली नाही. 22 धावा असताना आणि हा झेल नाही. परंतु येस 2 धावा ठीक आहेत. मला वाटतं बिगिट वाचवावं लागेल. त्यामुळे जे काही छोटे छोटे डिसिजन्स आहेत ना ते लीगमध्ये तुम्हाला खूप मागे घेऊ शकतात. मी पाहतो समीर पवार, मी आताच 2 दिवसच सराव केलाय, परंतु समीर पवारला पाहतो दर्जेदार फटकेबाजी, दर्जेदार खेळाडू आहे, परंतु त्याला सुद्धा संधी मिळाली नाही. त्यानंतर रघु यांना सुद्धा संधी मिळाली नाही आणि तो सामना इथे खाण्याचा भोगावा लागला कार्तिक स्टारला, जिथे 2 हा सफल. येस,
तो खामियाजा भोगावा लागतो. आणि 2 पॉईंटची किंमत काय असते ते आता आपण जेव्हा स्पर्धेतून बाहेर होतो तेव्हा कळणार आहे आपल्याला. निश्चितच 1 पॉईंट मिळाला, परंतु अजूनही 1 मिळाला असता आणि तुमच्याकडे खूप चांगली संधी उपलब्ध राहिली असती. तर इथे बघतोय सामन्याकडे फलंदाज झालाय बाद, नवीन फलंदाज जातो. 16 धाबा. यस, सांगतायत संघमालक धर्मा की धावफलक कसाही 30 पर्यंत न्या, आपल्याकडे फलंदाज आहेत. आणि दुसरा दिवस ज्याने गाजवला तो त्या दिवसाचा बर्थडे बॉय हर्ष पारधी इथे मात्र आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते आमच्या दिनेश दादा वाघमारे यांच्या समवेत आम्ही खेळणार आहोत. धन्यवाद, आभार मानतो मी दिनेश दादा यांचे. सचिन लांगी, सुधीर पवार हे आयकॉन प्लेअरच्या भूमिकेत तिथेही असतील. हर्ष पारधी तिथेही या संघासाठी खूप दिमागदार कामगिरी करेल, कारण काही स्टायलिश फटके पाहिले अनिल दादा. हर्ष म्हणजे अक्षरशः बर्थडे गाजवला त्यांनी त्या दिवशी. प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. कुठेतरी तुम्हाला सराव असणं खूप गरजेचं आहे. क्या बात आहे, हा झेल आहे, हा झेल आहे. आणि मला वाटतं कोण आहेत, चिंता साहेब. येस, आणि कुठेतरी हायपर पाहतोय आपण, टेम्पर, कारण त्यांना जाणता येत नाही की हा सामना आपल्यासाठी जिंकायचा आहे. यस, क्या बात आहे. या गोलंदाजाला आपण चेंडू का दिला नाही हे आता वारंवार शेवटपर्यंत बोचत राहील कार्तिक यंगस्टर या संघाला. 3रं षटक आहे, मात्र 3च धावा दिल्या, 2 चेंडू शिल्लक आहेत. फर्निचर बिघडवणार की मोठा फटका खाणार, थोडासा खराब चेंडू. फाईन क्षेत्रामध्ये चौकार. यस, हॅलो, अनिल दादा हसतायत. अनिल दादा हसतायत आमच्या वासरे किंग्स संघाला की तिथे सुद्धा बॅट फिरवली फलंदाजाने, परंतु तिथे सुद्धा ग्राउंडच्या बाहेर असणारा चेंडू बॅटला लागला नाही. म्हणजे बॅटला किती असेल. पुन्हा एकदा इथे प्रसाद पवार चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, 2 धावा वाचवतायत. नो हरी पोकळा आहे, 2 धावा वाचवतायत. मला वाटतं आवाज कमी होतो जरा. यस, 3 षटकांचा खेळ झालाय. 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मला वाटतं ज्या दर्जाची गोलंदाजी आहे स्कोरवर समाधानी असेल, परंतु हे शेवटचं षटक, याला 10च्या वर धाव फलक आला ना तर मला वाटतं हरड प्रतिष्ठान खुश असेल, 100% खुश असेल. काय गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी जर का असेल कोणत्या संघाची तर ती मला वाटतं हरड प्रतिष्ठान. प्रकाश पारधी सारख्या एक्या खेळाडूंनी फक्त त्यांना पळता भूल थोडी केली, अन्यथा त्यांनी एक हाती गोलंदाजीमध्ये खूप कमाल केली होती या संघाने. यस, दिनेश उर्फ चिंतामण इष्टे यावेळेला गोलंदाजीचा भार सांभाळताना. सुरेख चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. मला वाटतं थोडीशी गुगली गोलंदाजी अनिल दोरे यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळू शकली असती, परंतु सध्या कामाचा आवाका एवढा जास्त आहे की वेळच मिळत नाही. यस, नितीन पवार बळतायत. इट इज अ वाईड फार फ्रॉम द आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. खूप लांब असा चेंडू, हा ऑफ स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू आपण पाहिला. देर इज नो डिफिकल्टीज फॉर द अंपायर टू गिव्ह वाईड चेंडू सहजरित्या. यावेळेला पुन्हा एकदा सज्ज हरेश, यावेळेला पुन्हा एकदा वाईड लाईनचा चांगला वापर. पंचांकडे बादची अपील.
येस येस निश्चितच शब्द दिलाय आम्ही पहिल्या दिवशी सोमनाथ साहेबांना. त्यामुळे उद्या आम्ही आलो तर सेमीफायनलच्या अगोदर आम्ही नाचणार 100%. आम्हाला नाचायला खूप हौस येते. पुन्हा एकदा या वेळेला मात्र सफल होतोय फलंदाज. वाईड वाईड यस वाईड घोषित केलाय. मला वाटतं फलंदाजाला सांगत होते पंच की शफल होत होता, परंतु वेळीच पंचांनी रिव्हर्स केलं डिसिजन. वाईड ना पंच वाईड ना. येस वाईड घ्यायचं आहे. माझ्यासमोर माझे जुने जाणते परम मित्र सांगली संघामधून जेव्हा आम्ही खेळत होतो महादेव पवार काय यष्टीरक्षण करायचे स्कोररच्या भूमिकेत. बाद होतील. लाईन सोडली नाही. कंट्रोल गोलंदाजी. 3 चेंडू आहेत अजूनही. 26 धावा झाल्यात. 3 चेंडू मागे 1 षटकार तरी हवाय. बघूया कोण फलंदाज जाणार जो षटकार मारू शकेल. किरण मला वाटतं अभय आहेत. अभय सलामीचा फलंदाज आहे पिळाचीवाडी संघाचा. त्यामुळे खेळत नाही असं नाही. धुमादार अभयच आहेत ना. नाही अभय आहे. मला वाटतं टी शर्ट किरणचं घातलंय. काय किरण पवारने अभयचं टी शर्ट घेतलं वाटतं. यस साहेब हस्ती मोठी आहे. खेळायला मिळालं नाही त्यांना. तो बघा चांगला फटका लगावलाय. हो अनिल डोरे थांबा. सोमवारपासून कामाला पण जायचं आहे. मेडिकल लीव टाकायला लागेल. आता आपण हळूहळू का होईना 1 धाव स्कोर कार्डवर पाहतो. हा सुद्धा सोपा जेल टिपलाय. यस काय गोलंदाजी झाले. एकच चेंडू असेल ना. क्या बात आहे. ज्ञानेश्वर शेवटचा चेंडू शिल्लक. धाव फलकावर धाबा मात्र 27. 30चा प्रेशर देणार का. कारण मला वाटतं हा धावा सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. 100% संघर्ष करावा लागणार आहे. कार्तिक यंगस्टर या संघाला धावा जरी कमी दिसत असेल तरी या धावांसाठी संघर्ष करावा लागेल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. चिंतामणी स्टे मॅन फ्रॉम डोंगरपाडा. 27 धावा झाल्यात. 28 धावांची गरज. 7ची सरासरी. वाजवा गाणं.
क्या बात आहे, बाउन्सिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, नाकावला टिचून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय सहजरित्या. काय गोलंदाजी रोहिदास, कुठलाही गोलंदाज धामवते, गाव धामवतेच का? लवाळी, क्या बात आहे, काय गोलंदाज सापडलाय. एकच मिळेल, विश्वास आहे तिथे, मूर्ती लहान कीर्ती महान असा खेळाडू जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. चला, कार्तिक 11चे कर्णधार प्रकाश पारवी इथे उपस्थित आहेत. लाखो दिलो की धडकन, तमाम हँडसम बॉय प्रकाश पारवी खुश आहेत. पुन्हा एकदा बाद 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 पंचांना सांगतायत, परंतु गुडघा टेकल्यामुळे मला वाटतं बाद व्हावं लागतंय. चला या या एसएस के कैप्टन यस, क्या बात है, एक नंबर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. रोहिदास, नाव काय आहे आडनाव? ढुम्मे, लवाळी, नेरळ. प्रकाश पारदे यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि काय जसं का जोर का झटका जोरे से लागा दिया असं काय झालंय. जरा टिप्स पाहायला मिळतील. हरड प्रतिष्ठान, मात्र 2 धाबा. मी सांगितलं होतं संघर्ष करावा लागेल, कारण काय गोलंदाज आहेत हरड प्रतिष्ठानकडे. येस, मला वाटतं सम्रासाहेब चुकीचा चेंडूचा थोडासा वेट करून त्या चेंडूवर परफेक्ट मोठा फटका शोधणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ही मॅच शेवटपर्यंत जाईल निश्चित, चिंतामण इष्टे अतिशय कंजूस खेळाडू आहे. तो विकेट देत नाही, तो धावांचं रोटेशन बरोबर चालू ठेवतो, परंतु तिथपर्यंत शेवटच्या षटकामध्ये डोक्यावर नको बसायला समीकरण जे आहे ते. कारण धावफलकावर मात्र धावा झाल्यात अद्यापपर्यंत 4. या षटकातील चेंडू झाले 3, अजूनही चेंडू आहेत 3. बघूया, अशा जर 1-1, 2-2 धावा आल्या तर अडचण निर्माण होईल शेवटच्या षटकात, कारण आता यानंतरचं षटक हरेश हाताळेल. त्यामुळे पुन्हा एकदा एक मोठं आव्हान असेल
क्या बात आहे, यस. परंतु प्रोटेक्शन आहे, 2 धावा तर वाचतील. अरे क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग पाहतोय आम्ही. परंतु चुकी झाले. जबरदस्त 2 धावा वाचवल्या होत्या, परंतु तिसरी धाव घेतली. यस, इथे आमचे दादासाहेब अनिल पारदे सांगतायत कॅल्क्युलेशन चालू आहे की ते 9चे रन रेट पाहिजे, परंतु दादासाहेब त्यासाठी धाव आली पाहिजे, नाहीतर मग ते 7चे 9वर आले, आता ते 10-11 वर जाईल जर चेंडू उकले तर. निश्चितच शेवटचा चेंडू. क्या बात आहे, फटका आहे, चौकार जाईल. क्या बात आहे. असंच खराब चेंडूचा वेट करा, त्या चेंडूवर तुम्ही जास्तीत जास्त धावा मिळवा. 2 षटकं संपलीत, धावफलक धाव पोहोचलाय 11 वर. येणारे 12 चेंडू सतरा धाबांची गरज. हरेश जबरदस्त गोलंदाज आहे, हा झेल नाही, परंतु 2 धावा आहेत. यस, अशा धावा मिळवाव्या लागतील. मला वाटतं हा सामना चिंतामणी इष्टे बऱ्याच अंशी त्यांच्या मजबूत खांद्यावर आहेत. 11 चेंडू 15. अकरा चेंडू 15. फसले. यस, काय हाय व्होल्टेज सामना चालू आहे. 10 चेंडू 14 धावा. प्रत्येक 6ला 100 रुपये कोणाकडून. बरं, ठीक आहे, कारण आशा त्यांच्यावरच आहे ना. मला तर 500 द्यायला पाहिजेत. अरे क्या बात है, अरे देवा, क्या रे भाई साहब, काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय. डीजे मास्टर
षटक संपलंय. एका षटकात 12 धावांची गरज. यस, जा पटकन सुयोग. आणि चौकार मिळालाय. रिव्ह्यू घेतलाय का फलंदाजाने? मग घेतलाय तर लीड सांगा ना, एवढं काय करताय? पटकन या. या सोमनाथ साहेब यावरती. सोमनाथ साहेब तुम्ही या. आहेत आहेत. या अरुण तुम्ही या. अरुण तुम्ही या. अरुण तुम्ही या. बाकी कोणी नका येऊ. सुनील मुकणे साहेबांनी यायचंय पटकन. चला बाकीचे सगळेच निघा. आता सगळेच निघा. 12वा पण नको, कोणीच नको आपल्या. आणि मग सांगा.
येस नो बॉल दिला पंचांनी. पंचांनीच दिलाय, न्यूट्रल पंच आहेत आपले. नाही तुम्ही आता जा कार्तिक इलेवन. चला 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 लेट्स गो. 22 झाल्यात. फ्री हिट असेल, 6 धावांची गरज आहे. 22 धावा झाल्यात. फ्री हिट आहे, 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावांची गरज. क्या बात आहे, क्या गोलंदाजी चालू आहे. कंट्रोल गोलंदाजी. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा काय करतो इथे. 1 2 रन 2 रन 1 रन 2 रन ह्याच्यावर लक्ष दिलं जात नाही. 3 चेंडू 6 धावांची गरज. परंतु एक फटका लागला ना जयरामाचा तर तो षटकार निश्चित जाईल. एवढी ताकद आहे त्याच्या मनगटात, परंतु तो लागला पाहिजे. क्या बात आहे. पुन्हा एकदा दोन चेंडू 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावा. अरे तू जाग्यावर 1 इंच आलो. तो बघ षटकार. वाईड का पंच. यस 4 झाले तर परत मला वाटतं 1 पॉइंट मिळेल. 1 पॉइंट परत मिळेल वाटतं. बघूया. 1 चेंडू 5 धावा. नाही हा ब्लॉकच होता. चेंडू अडवणार का. चौकार गेला होता. नाही अडला. ठीक आहे. जबरदस्त.